गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर मिलिंद नरोटे यांनी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहर पोरिटी यांचा 15,505 मतांनी पराभव केला। भाजपाचे मिलिंद नरोटे यांना 1,16,540 मते मिळाली, तर काँग्रेसचे मनोहर पोरिटी यांना 1,01,035 मते मिळाली असून येत्या 5 वर्षात शिक्षण, क्रीडा, आरोग्य व सामाजिक कार्यावर जास्तीत जास्त लक्ष देणार असल्याचे सांगितले। या विजय उत्सवात भाजपाचे पदाधिकारी नामदेव उसेंडी, अशोक नेते, अमोल आईचवार, रमेश बारसागडे, रोशनी वरघंटे, भास्कर भुरे, ओबीसी जिल्हा महामंत्री, शेषराव कोहाळे, किसान आघाडी महामंत्री, नितेश पालार पवार, नीरज रामानुजवार, प्रशांत एगलो पवार, जिल्हा सचिव, भाविक आभारे, शहर युवा मोर्चा, नरेश अलसाबार, शहर महामंत्री व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, मी डॉक्टर मिलिंद रामजी नरोटे, महायुतीचा अधिकृत उमेदवार आहे। माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी मला उमेदवारी देऊन उपकृत केले। त्यांना कुठेतरी वाटत आहे की गडचिरोली जिल्ह्याचा विकास व्हावा, त्यासाठी मला उमेदवारी दिलेली आहे। तर मी या निवडून आलो तर 5 वर्षामध्ये शिक्षण, क्रीडा, सामाजिक आणि आरोग्य क्षेत्रामध्ये काम करेन आणि कुठेतरी आज गडचिरोली जिल्हा एका ट्रान्झिशन पिरियडमध्ये आहे। आज गडचिरोली जिल्ह्यामध्ये नवीन उद्योग येत आहेत। कुठेतरी आपल्या लोकांना, आपल्या तरुणांना रोजगार मिळवण्यासाठी मी प्रयत्न करेन असं सांगतो। धन्यवाद। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।